तर मित्रांनो मी आलेलो आहे, दिसत असेल मी आहे लस्सीच्या दुकानामध्ये आणि आपला मित्र पण आलेला आहे। तर त्याला अशी प्रॉब्लेम होऊन राहिली की त्याचे चॅनलचे सबस्क्रायबर वाढत नाही, तुमचे पण वाढत नसेल आणि तुमचे शॉर्ट व्हिडिओ पण व्हायरल नसन होत। तर त्याला एक कारण असते, आजकाल नवीन मुलं कसे पैसा दिसतो लोकांना असं वाटते कि इस बंदे ने 1 लाख कमाया, इस बंदे ने 2 लाख कमाया। हाँ बरोबर है, हर मंथली आप किसी के गांव में या किसी खेत में जाते हो ना काम या कंपनी में जाते हो तो आपको 200-300 रुपये रोज़ ही पड़ती होगी। पर YouTube ऐसा माध्यम है कि आपको इसमें 5 लाख भी पड़ता है, 5000 भी पड़ता है, 2000 भी पड़ता है। मैं आपको बोलता हूँ कि YouTube में आप कंगाल से लखपति बन सकते हो। YouTube ऐसा माध्यम है। बहुत लोगों ने, मेरे मित्र भी आ चुके हैं, मेरे मित्र ने भी कार भी ली और खेत भी लिया और गाड़ी भी ली। और मेरे अमरावती ज़िले में जो भी मित्र है मेरे, आपको मैं बताऊंगा। एक बंदा आया है मेरे पास, जूनियर है, नया है यूट्यूब पर उसके चैनल पर सब्सक्राइबर नहीं बढ़ रहे। कारण क्या है क्या नहीं मैं आपको सब कुछ बताऊंगा। इस बंदे से हम मिलते हैं, बातचीत करते हैं, क्यों नहीं, क्या नहीं, कैसा है क्या नहीं, हम बताएंगे आपको आगे। ठीक है, आगे देखते हैं, चलो फिर। हाँ, जय जवान जय किसान आलेलो आहे। हा माझा मित्र, नाव काय सांगू द्या तुमचं? आदित्य गजानराव रानोडकर। आदित्य ह्या नावाचं चॅनल आहे त्यांचं यूट्यूबवर, नवीन आहे। त्यांना तुम्ही सपोर्ट करा, कारण की बिचाराचं स्वप्न असं आहे की आई वडील गरीब आहे, खेतीबाडी करतात, मुलगा बस शाळेत जातो शिकतो, वय जास्त वयाचं नाही, 15 वर्षाचा आहे। मुलाचं धाडस असं आहे की यूट्यूबर बनायचं। तुमचं पण म्हणणं आहे यूट्यूबर बनायचं, तुम्हाला पण लाख कमायचा, 2 लाख कमायचा आहे, दररोजचा कमायचा आहे। असं वाटत नाही काय आपण झोपलेलो आहे ना आपल्या फोनवर टुंकून फोन मेसेज आला आहे तो ऐसा आहे की अरे यार माझ्या अकाउंटला 1500 रुपये आले, कसं वाटत? खुशीची गोष्ट आहे ना, झोपता पैसा कमवू शकता तुम्ही यूट्यूबवर। तुम्ही म्हणत असाल की मला चॅनलवर माझं कसं काम करू, काय करू, कसे टाईम भेटेल मला, मी जॉब करतो, हे करतो ते करतो। फक्त 5 मिनटं द्यायचं तुम्हाला, दिवसातून 5 मिनटं यूट्यूबला द्या तुम्ही। तुमचं चॅनल एक वेळा मोनिटाईज झालं ना, फक्त व्हिडिओ टाकत राहा, तुमच्या अकाउंटला ऑटोमॅटिक पैसे चालू होणार। दादा तुमचं पूर्ण नाव सांगा? आदित्य गजानराव रानोडकर। आदित्य गजानराव रानोडकर, ठीक आहे। तुम्ही किती वर्षापासून यूट्यूबवर काम करून राहिले? मी 3 वर्षापासून लगातार यूट्यूबवर काम करून आलो, पण मग व्ह्यूज पण नाही येत आहे। हां, त्याच्यानंतर चॅनलला, तुमच्या चॅनलवर तुमच्या सबस्क्रायबर किती आहेत तसे 120 आहे। 120 3 वर्षापासून? 3 वर्ष। आणि व्ह्यू म्हणाल तर तुमच्या चॅनलला कसे येते? 5-10 येत असाल? फक्त 5-10, कधी 20, कधी 5-10, जास्त वाढत नाही। ठीक आहे। तुमचं चॅनल आम्ही चेक करूया। बघा त्यांच्या चॅनलवर आदित्य बॉय किंग 1 हे त्यांच्या चॅनलचं नाव आहे। 120 सबस्क्रायबर आहेत, बघत असाल तुम्ही। आणि व्हिडिओला व्ह्यू बघा एका दिवसात किती आले, 19 लाईक आहे, 60 व्ह्यू आहे, म्हणजे एका दिवसात व्ह्यू काहीच येऊन नाही राहिले। पुरं चॅनल चेक करूया आपण त्यांचं। प्रॉब्लेम कुठं करून राहिले आपण बघूया। हां बघा, हे लॉक यांनी काढलेलं आहे। आता बघा म्हणतात ना चुकी कुठं करायची, चुकी इथं गेली त्यांनी। बघा देवरूवाडा येथील शिवलिंग मिळाले आहे, बघण्यासाठी चाललेले। आता बघा आपण त्याच्यामध्ये जाऊया, गलती बघा त्यांची कशी आलेली आहे। बघा त्यांनी जे यूट्यूबनं एकच सांगितलेलं आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ काढायचे असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ या शॉर्ट हे जे कीवर्ड आहे हे तुम्हाला टाकणं अनिवार्य आहे, तेव्हाच तुमचं चॅनल शॉर्टमध्ये जाईल, तेव्हा तुमचं व्हिडिओ शॉर्टमध्ये जाईल, बरोबर नाही? पण बघा ह्या दादाने दिसते का तुम्हाला, दिसते त्याच्यामध्ये शॉर्ट काही? आणि हे ज्याने कीवर्ड टाकलेले आहे हे हॅशटॅग, याच्यामध्ये पेस पण नाही, काहीच नाही। बघा कसं दिसते बघा। अशी तुम्ही गलती करू नका, अशी गलती कराल तर तुम्ही पण ह्या दादांसारखेच होणार, समजलं काय? अशी गलती करू नका। टायटल कसं पाहिजे, मेन म्हणजे तुमचे कीवर्ड, तुम्ही जे कीवर्ड लावता, जे हॅशटॅग लावतात हे बरोबर केलं पाहिजे तुम्ही। तुमचा व्हिडिओ कसा आहे काय हे तुमच्यावर अवलंबून असतात, पण गोष्ट काय आहे की तुम्ही टेक्निकली या ज्या गोष्टी असतात ह्या तुम्ही केल्या पाहिजे। आपण आता काय करायचं, हे जे आहे हे कट करू, तुम्हाला करून दाखवतो मी टायटल कसं टाकायचं तर, ठीक आहे? हां बघा आपण टायटल टाकलेला आहे महादेवाचा चमत्कार, टाकलं ना? तर आपल्याला काय करायचं, ते यूट्यूबनं एकच सांगितलं आहे की ह्या ज्या गोष्टी आहे हे अनिवार्य असल्या पाहिजे।
आता बघा यांनी मगाशी बघितलं ना आपण काय काय टाकलं होतं. इथं शॉर्ट व्हिडिओ हे जे आहे टायटल दिसू लागलं तुम्हाला, हे शॉर्ट व्हिडिओ अनिवार्य आहे. शॉर्ट फीड हे अनिवार्य आहे. शॉर्ट हे जे अनिवार्य आहे. तुम्ही एवढे टाकलं ना तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो. पण आपण कोण्या बेसवर व्हिडिओ बनवतो तर हे महत्त्वाचं आहे. तिचे पण तुम्ही हॅशटॅग टाकू शकता. तर ह्या काय करायचं, सेव्ह करून घ्यायचा आणि आध्या घंट्याने बघायचं की तुमच्या चॅनलवर जे 10-20 यायचे तिथं 50-100 येणार. ठीक आहे, अशा पद्धतीनं करायचं. आणि नवीन जे यूट्यूबर असतात त्यांना एकच माझं म्हणणं आहे की तुम्ही निराश होऊ नका, प्रयत्न करा, तुम्हाला पण यश मिळणार आज न उद्या. मित्रांनो असं करायचं, समजलं काय. मित्र आलेले आहेत, त्यांच्या चॅनलचं नाव तुम्हाला मी स्क्रीनवर दिलेलं आहे. तुम्ही यूट्यूबला जा, चॅनल सर्च करा आणि चॅनलला जाऊन त्यांच्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये छोटासा सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला. समजला. जय जवान जय किसान.